नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या YouTube चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतोय। स्वच्छता निरीक्षक पद भरती जी काही 2026 मध्ये येणार आहे, या नगर परिषद याच्यामध्ये माहितीच्या अधिकारानुसार 600 प्लस जागा असणार आहेत। या संपूर्ण स्वच्छता निरीक्षक पदाचा नेमका अभ्यासक्रम काय या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तत्पूर्वी स्वच्छता निरीक्षकची नवीन जो काही बदलत्या पॅटर्न नुसार संपूर्ण बॅच आहे, बॅच फक्त 499 रुपयामध्ये त्रिशा फाउंडेशन या ॲपवर उपलब्ध आहे। काही अडचण असली या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। बघा, आरटीआय माहितीच्या अधिकारानुसार स्वच्छता निरीक्षकच्या एकूण किती स्वच्छता निरीक्षक गट अ बघा, अ श्रेणीच्या 15 जागा आहेत, स्वच्छता निरीक्षक ब श्रेणीच्या 62 जागा आणि स्वच्छता निरीक्षक क तर यासाठी काय 550 जागा, म्हणजे एकूण विचार केला आपण 600 प्लस जागा काय या पद भरतीमध्ये असणार आहेत। परत महत्वाची बाब, पेपर कोण घेणार आहे तर पेपर कोण घेणार तर स्तंभ 5 च्या प्रथम तातडी महाराष्ट्र लोकसेवेच्या कक्षेत आयोगाच्या कक्षेत आणायची आवश्यकता आहे का तर हो, आवश्यकता आहे। म्हणजे पेपर कोण एमपीएससी घेण्याची गरज आहे असं स्पष्टपणे या माहितीच्या अधिकारामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। बघा, याचा नेमका अभ्यासक्रम काय तर एकूण तुम्हाला 2 पेपर असतात, तर 2 पेपरमध्ये 100 प्रश्न 200 गुणासाठी या ठिकाणी असतील, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी अशा स्वरूपाचं काय याच्यामध्ये पेपरचं स्वरूप असणार आहे। एकूण तुम्हाला वेळ जर विचारला 2 तासामध्ये तुम्हाला काय करायचंय 100 प्रश्न सोडवायचे। दुसरा महत्त्वाचा पेपर याच्यामध्ये असणारा जो काही तांत्रिक घटक आहे, तर या तांत्रिक घटकावर तुम्हाला 40 प्रश्न 80 मार्कासाठी विचारतील। प्रश्न तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये असतील, मराठी भाषेमध्ये सुद्धा प्रश्न असतील आणि इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा या ठिकाणी काय संपूर्ण प्रश्न असणार आहेत। मग याचा संपूर्ण बाबीचा तांत्रिक घटकाचा नेमका अभ्यासक्रम काय तर हे आपल्याला या ठिकाणी बघायचंय की स्वच्छता निरीक्षक की पहिला घटक आपण बसला त्याच्यामध्ये असणारा पहिला घटक आहे की सार्वजनिक आरोग्य की आरोग्य व्यवस्थाची रचना काय, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरोग्याच्या जबाबदाऱ्या, संसर्गजन्य असंसर्ग आजार विज्ञान, आजाराचे प्रसारण नियंत्रण काय, साथीच्या रोगाचे प्रसारण नियंत्रण, जनजागृती, माता व बाल कल्याण काय, पोषण लसीकरण काय, व्यक्तिगत स्वच्छता प्रत्युपचार, जनसंख्या विज्ञान, नंतर जन्म मृत्यूचा कायदा, महत्वपूर्ण जी माहिती आहे हे तुम्हाला इथे बघायचे। त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य विषयक सांख्यिकीय माहिती, महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती औद्योगिक नगर अधिनियम 1965, त्यानंतर पर्यावरण संवर्धन, सफाई कर्मचारी यांना आवश्यक सुविधा साधने, हाताळणी हे सुद्धा या ठिकाणी संपूर्ण आरोग्यामध्ये असणार आहे। दुसरा मुद्दा पर्यावरण मध्ये जसे की पर्यावरण विषयक महत्त्वाचे कायदे, पर्यावरण स्थिती अहवाल, चालू घडामोडी संदर्भात महाराष्ट्र नॅशनल प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका, नॅशनल ग्रीन ट्रिब्युलेशन कायदा आणि व्यवस्थापन, तसंच संगणक ज्ञान आणि नवन तंत्रज्ञान आहे हे सुद्धा इथं असणार आहे, ज्यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली, जिओ टॅगिंग, मासिक अहवाल, एमआय रिपोर्टिंग, क्यूआर कोडिंग, IQR, त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन रोबोटिक हे संपूर्ण जे घटक आहेत हे संपूर्ण घटक तुम्हाला मराठी इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये काय बॅच मध्ये कव्हर केले जातील। महाराष्ट्रातील नागरी प्रशासनाचं ज्ञान, त्यानंतर पुढचा की स्वच्छता व्यवस्थापन, सॅनिटरी मॅनेजमेंट मध्ये स्वच्छता निरीक्षक जबाबदाऱ्या व घनकचरा व्यवस्थापन नियम काय, जैववैविध्य, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता भारत अभियान, त्यानंतर स्वच्छ भारत आराखडा काय, मलजयाचे व्यवस्थापन, शौचालयाचे प्रकार, यात्रा शिबिर, सणांच्या दरम्यान कोणती स्वच्छता घेतली पाहिजे, कचऱ्याचे विविध स्त्रोताचे नियोजन संकलन कसं करायचे, ई कचरा, गार्डन वेस्ट, घरगुती धोकादायक कचरा, बांधकाम, त्यानंतर सीडी व्यवस्थापन, ओला कचरा जिरवणे तंत्रज्ञान, हाताने मैला उचलणारा कायदा, संपूर्ण कायदे सुद्धा याच्यामध्ये कव्हर केले जातील। घरगुती कचरा व्यवस्थापन, होम कंपोस्टिंग इत्यादी प्रकार, उन्हाळ भटके हे संपूर्ण तुम्हाला काय या बॅच मध्ये कव्हर केलं जाणार आहे। विशेषतः याच्यासोबत तुम्हाला टेस्ट सिरीज तसेच संपूर्ण नोट सुद्धा प्राप्त होणार आहे। अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही माहिती विचारू शकता। मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा।